नमस्कार मित्रांनो, मी सोमीनाथ गोडे. आपण बघत आहात सोमीनाथ अनफिल्टर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत माहिती शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची काय योजनाची अपडेट आली आहे. जर अपडेट आली आहे तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतचे बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नुकतेच काही दिवसापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे. आपले राज्याचे अर्थमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आताच आपलं अर्थसंकल्प बजेट सादर करण्याला सुरुवात केलेली आहे. तुम्ही आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा आपल्या सोशल मीडियाच्या कुठल्याही न्यूज पेपरच्या माध्यमातून बघत असाल तर अपडेट आलेली आहे. म्हणजे 30 जून पूर्वी तुम्हाला कर्जमाफी भेटणार आहे. तर हो, ही खरी बातमी आहे. तर याच्या हालचाली महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या सहकार विभागाच्या किंवा राज्य शासनाच्या विभागातर्फे कर्जमाफी विषयी हालचाली सुरू झालेल्या आहेत. परंतु या हालचालीसाठी तुम्हाला तुमच्याकडून सुद्धा सज्ज राहावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे, तर त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहे. एक महाराष्ट्र राज्याच्या फार्मर आय डी म्हणजे ॲग्रिस्टॅक प्रकल्पाद्वारे नुकतीच आता फार्मर आय डी 11 अंकी फार्मर आय डी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि ती फार्मर आय डी सर्व गोष्टीसाठी लागणार आहे. तर ती फार्मर आय डी कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी लागणार आहे, तुमचा पीक विमा असो अथवा तुमचा नमो किसान सन्मान निधीचा योजनेचा हप्ता असो किंवा कुठल्याही तुमच्या शेतकरीच्या गोष्टीसाठी फार्मर आय डी कंपल्सरी लागणार आहे. तर फार्मर आय डी हा कुठे काढायचा असतो आणि कसा काढायचा असतो, तर फार्मर आय डी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा CSC सेतू केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या जवळील तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फार्मर आय डी काढू शकता. तर फार्मर आय डी डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, तुमचा आधार डॉक्युमेंट अशा प्रकारे लागतात. तुमचा आधार कार्ड लागतं, तुमचा सातबारा लागतो आणि तुमच्या आधारशी संलग्न असलेला मोबाईल नंबर सोबत लागतो. तर अशा प्रकारे तुम्हाला फार्मर आय डी लागणार आहे. फार्मर आय डीसाठी प्रोसिजर लागणार आहे. तर तुम्ही अजूनही अद्यापही फार्मर आय डी काढलेली नसाल तर जवळच्या CSC केंद्र, सेतू केंद्र किंवा तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन फार्मर आय डी आपला काढून घ्यावा. म्हणजे लवकरात लवकर कर्जमाफी जर भेटली तर तुमचं जे काही शेती सातबारा संलग्न असेल तुमच्या आधार नंबरला किंवा कशालाही लिंक असेल तर तुम्हाला तुमचं पात्रता यादीमध्ये नाव सापडेल किंवा शासनाच्या जे काही प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही बसाल. आणि आता 2 नंबरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची 2026-27 या खरीप हंगाम आणि रब्बी हंगामामध्ये पीक पाणी सातबाऱ्यावर नोंदवलेली असावी. तरच तुम्ही म्हणजे तुमचे जे शेती जमीन आहे ती चालू आहे हे गृहीत धरून शासनाच्या निकषानुसार तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये सामील होऊ शकता. तर ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असणार आहे. तरीही या तुम्ही जर दोन्ही गोष्टी केल्या नसाल तर लवकरात लवकर करून घ्यावे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो.